नमस्कार मंडळी. तर आता आपण कुठे आलोय मी तुम्हाला दाखवू. तुम्हाला बघायचं आहे मी पण कुठे आली तर बघा. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललो आहे कारल्याला, म्हणजे एकविराईच्या दर्शनासाठी. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मी तिथं जाऊन काय काय करते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि मला तिथं गेल्यावरती काय सांगायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर आता आपण निघणार आहोत कारल्याला जाण्यासाठी. आता माझ्या घरापासून थोड्याच अंतरावरती येळेश्वर आईचं मंदिर आहे, जिथे की जाता वेळेस म्हटलं चला आईचं पण दर्शन करून जाऊयात. आणि आमची ट्रेन आज लेट झाली होती, 6:47ची होती आणि आम्ही तिथं 6:48ला पोहोचलो. एका मिनिटामुळे आमची ट्रेन हुकली. असं पण धनुच्या पप्पांनी मग तिकीट काढलं आणि 8 वाजेचं आमचं तिकीट होतं. नंतर काय आता 2 तास इकडचं तिकडे बोंबलत फिरायचंच होतं. असं थोडासा मेकअप केलेला होतं, फक्त पावडर, काजळ आणि लिपस्टिक सोबतच घेतलं होतं थोडंसं. म्हटलं तिथं गेल्यावरती थोडंसं मेकअप करूयात. आणि बघा माझी धनवाने, मी रेल्वे आली होती पण ती आमची नव्हती, दुसऱ्यांची होती. तुम्हाला काय सांगावं, एवढं परेशान झालं 2 तास. म्हटलं काय करायचं म्हणून ना मी सकाळी न खाता न चहा पिता निघाले होते. म्हटलं चला एखाद्या मराठी माणसाच्या दुकानावरनं चहा आणूयात. तर आम्ही इथं दत्त भुवंटी म्हणून या दुकानावरनं चहा घेतला आणि जिथं मिळेल चान्स तिथं आपण बाजी मारायची असते. तसंच मी सिनेमॅटिक थोडासा व्हिडिओ घेतला मिस्टरांनी. नंतर ट्रेन आली होती. तर मी राहते पिंपळे गुरवला आणि मी दापोडीवरनं लोणावळ्याचे 4 तिकीट काढले होते. सॉरी 4 नाही 3च काढले होते. त्याचं तिकीट एकाचं तर माहिती नाही, पण तिघांचे 45 रुपये मिळाले. आता खरी मजा माहिती आहे का कुठं आली? इथं नाही आली. हे क्लाउड बघा तुम्ही, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यात एकदा तरी फिरायला गेलंच पाहिजे. आणि मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एकविराईचं देवस्थान कारला किंवा लोणावळा इतकं छान असेल, कारण मी कधी गेलेलेच नाही. लहानपणी आईवडील बोलायचे जेव्हा लग्न करशील तेव्हा नवऱ्यासोबत जा. आज नवऱ्यासोबत फिरते तर खूप मज्जा आहे. आणि बघा किती छान वातावरण होतं. या भैयाला म्हणत होते सरक सरक, पण काय उतरेच नाव नव्हता घेत. असं मग मळवलीत आम्ही इथं उतरलो आणि इथून आता खरी मजा स्टार्ट झाली. कारण जेवढे पैसे मला यायला नाही लागले तेवढे पैसे मला आईच्या दर्शनाला तिथं खाली पायथ्याशी जाण्यासाठी लागलेत. तर प्रत्येकी रेल्वे स्टेशनपासून इथपर्यंत येण्यासाठी 100 रुपये तिकीट घेतलं जातं. एकविराई हे देवस्थान आणि हे मंदिर महाराष्ट्रातील लोणावळा येथील प्राचीन कारले लेण्यांजवळ असलेलं एक अत्यंत पूजनीय व हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तुम्हाला माहिती आहे का, इथं लोक दुरून दुरून येतात. तर कारले लेण्यांच्या पायथ्यापासून सुमारे 500 पायऱ्या आहेत, ज्या चढत वरती गेल्यानंतर आपल्याला आईचं दर्शन होतं. आणि आम्ही थोड्या वेळात स्टॉप घेतला होता, कारण आम्हाला करायचं होतं जेवण. आम्ही घरून जेवण करून आलेलं नव्हतं, त्यामुळे मग मी जेवण करत होते. कारण आम्हाला बसमध्ये ट्रेनमध्ये वगैरे तर आपण काही खाऊच शकत नाही. म्हटलं थोड्या वेळानंतरच खाऊयात. तर नंतर आमचं जेवण वगैरे आम्ही छान आवरून घेतलं आणि परत आम्ही गड चढायला लागलो, कारण गर्दी खूप वाढायला लागली होती. अगोदरच आम्ही 2 तास लेट झालो होतो. असो, तर तुम्हाला आता पुढचे या गडाची कहाणी सांगते. स्थानिक लोकांच्या सांगण्यावरनं असे कळते की पांडवांनी त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासादरम्यान रातोरात हे मंदिर बांधले होते. हो, पांडवांनी त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासात हे रातोरात मंदिर बांधले. आता हे रातोरात मंदिर कसे बांधलं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर माहिती आहे का, चैत्र नवरात्री आणि शारदा नवरात्री उत्सवात यावेळी इथं भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, नवसाला पावणारी देवीसुद्धा असं म्हणतात, कारण इथं जे लोक नवस करतात त्यांचं जर नवस पूर्ण झाला तर ते देवीची परतफेड करायला यायलाच लागतं त्यांना. तर तुम्हाला सांगते, कारला लेणी लोणावळ्याजवळील येथे एकविराई मंदिराची निर्मिती पांडवांनी अज्ञातवासांच्या दरम्यान एकाच रात्रीत केली अशी माहिती मिळते. या मंदिराचे मुख्य रहस्य म्हणजे देवीने पांडवांना सूर्योदयापूर्वी मंदिर पूर्ण करण्याची अट घातली. पांडवांनी रात्रीची वेळी खडकातून हे मंदिर घडवून आईची अट पूर्ण केली. आता तुम्ही बोलणार आगरी कोरी समाजाचेच आहे, तर आपण का नाही. देव कुठलाही असो, माणूस प्रत्येक देवाची श्रद्धा करतोच. आणि जेव्हा आपल्याला संकट येतं तेव्हा देव आपल्याला स्वतःहून देवाकडे ओढवून बोलवून घेतो की तू माझ्याजवळ आहे. तसंच मला वाटतं माझ्यासोबत झालं आहे. मी खूपदा विचार करते तुळजापूरला जाईल, इथं जाईल, तिथं जाईल, पण काय होत नाही. आमचा 5 मिनिटात प्लॅन बनला आणि आम्ही कारल्याला लगेच आलो. बघा किती छान वातावरण आहे ना. आणि जर तुम्हाला सांगते ओटीचं सामान घ्यायचं असेल
तर येताना खालूनच घेऊन यावा, कारण इथं वरती गेल्यावर खूप महाग सांगतात. आणि माझ्याकडनं एक चूक झालेली की मला गजरे घ्यायचे होते पण मी खाली घेतले नाही. असं तर माहिती काय दीदी काय करते, ही दीदी ना नवस पूर्ण करते. आता तुम्हाला सांगते, आपल्यासारखेच भक्त जेव्हा त्यांच्या यशासाठी किंवा त्यांच्या घरातल्याच्या सुख समृद्धी आणि कुटुंबातील संरक्षणासाठी नवस करतात, तो नवस जेव्हा पूर्ण होतो ना तेव्हा त्यांना असं चालत यायला लागतं किंवा ते आईचं नवसची परतफेड करण्यासाठी देवाच्या मंदिरावरती कोंबडं उडवण्याची प्रथा आहे. आता भरपूर लोक कोंबडं उडवतात इथं. ही आहे कारले लेणी. आणि मंदिराच्या नंतर माझं दर्शन झालेलं होतं पण मी तिथं फोटो व्हिडिओ काढू शकले नाही. म्हटलं चला आव्हानसोबत एक छान रील शूट करूया जे की इन्स्टाला पोस्ट करता येईल. नंतर मी थोडंसं विचारलं आणि यांनी बरोबर तेच सांगितलं. तर असा होता आजचा आपला ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला जर कुठला हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला